त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं आणि तू त्यांच्यासाठी पण एक पती कसा असावा म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत, पती पुरा राजकारण करतो, महिला मागे राहतात. त्यांचे ऋण मी आयुष्यात विसरू शकत नाही. मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात, त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते, तुमचे आभार मानते. भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये, मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर, त्याच्यामध्ये तुम्ही मला सामावून घ्या, त्याबद्दल खूप आभार मानते. धन्यभाऊ. राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे, पण माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित येण्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सर्व तुमचे खूप खूप आभार मानते. माझी माफी मागण्यापेक्षा पक्ष मित्रद्वारा तुझ्या बोलतो काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा. पण एक पती कसा असावा म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत, पती पुरा राजकारण करतो, महिला मागे राहते. पण धनाभाऊविषयी सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू आरक्षणावर महिलांची लढती, तू समोर फ्रंट आली पाहिजे, ज्यांच्यासोबत काम केलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नाला तू भिडली पाहिजे. आरक्षणातली बाहुली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही. त्यांचे चरण धरते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.